आमच्या घराच्या मुली राहत होत्या, त्या 4 मुली होत्या त्यांच्या वडिलांना आणि त्यांना भाऊ नव्हता. त्या सहज म्हणायच्या, मी माझ्या नवऱ्याला सांगणार तू तुझ्या आई बापाचं बघ, मी माझ्या आई बापाचं बघते. 4 मुली, आई वडील तर इतके चांगले, मला म्हणाले मॅडम सांगा यांना जरा समजावून कसं व्हायचं, असं नाही झालं. मी त्यांना एक दिवशी बोलावलं, गप्पा मारता मारता हा हळूच विषय काढला. म्हटलं तू जर फक्त विचार बदललास तर कशी कृती बदलेल, आणि विचार बदललास तर तुझा आचारही बदलेल आणि तुझा संसारही मार्गी लागेल. तुला करायचं 2च माणसांचं आहे ना, तर तू नवऱ्याला असं म्हण, मी तुझ्या आई वडिलांचं करते, तू माझ्या आई वडिलांचं कर. मी तुझ्या आई वडिलांची लेक होते, तू माझ्या आई वडिलांची. म्हणजे जेव्हा विश्वास असतो की आपला नवरा आपल्या आई वडिलांवर लक्ष देतोय, त्यांची काळजी घेतोय, तेव्हा तिला माहेरमध्ये डोकावून बघायची गरजच नाही. आणि ही पण आपल्या आई वडिलांचं व्यवस्थित बघतोय करतोय हा एक विश्वास असतो, म्हणून तीही आपल्या घराला आणखी छान पद्धतीने आपलंच म्हणू शकतो.